वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी विषयाचे प्रस्तावना कौशल्याचे सूक्ष्म अध्यापन पाठ योजना कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत। सुरुवातीला छात्र अध्यापकाचे नाव, शाळेचे नाव, कौशल्य आहे प्रस्तावना कौशल्य, वर्ग 7वी, विषय मराठी, घटक आहे माझी मराठी, उपघटक आहे मातृभाषेविषयी आपुलकी, वेळ आहे 5 मिनिटे, दिनांक लिहून घ्यायची। अगदी सुरुवातीला शिक्षक कृती, विद्यार्थी कृती आणि उपकौशल्य। शिक्षक कृतीमध्ये पहिला मुद्दा येणार, शिक्षक विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानावर आधारित प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करतात। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी अपेक्षित उत्तरे देतात आणि उपकौशल्य येणार, लक्षवेधक प्रारंभ। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये दुसरा मुद्दा येणार, तुम्ही कोणत्या देशात राहता। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी उत्तर देणार, भारत देशात राहतो। त्यानंतर उपकौशल्य येणार, पूर्वज्ञान जागृती। शिक्षक कृतीमध्ये दुसरा प्रश्न येणार, भारत देशात कोणकोणती राज्ये आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थ्यांना ज्या ज्या राज्याची नावे माहिती असणार ते नावे ते विद्यार्थी सांगणार। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये तिसरा प्रश्न, त्यातील कोणत्या राज्यात तुम्ही राहता। विद्यार्थी उत्तर देणार, आम्ही महाराष्ट्र राज्यात राहतो। उपकौशल्य येणार, पूर्वज्ञान जागृती। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। दुसऱ्या कोणत्या घटकावर पाठयोजना पाहिजे असल्यास कमेंटमध्ये मला नक्की कळवा। त्यानंतर चौथा प्रश्न शिक्षक कृतीमधला, तुमच्या घरी कोण कोण राहते। विद्यार्थी कृतीमध्ये त्यांच्या घरी जे कोणी त्यांचे नातेवाईक राहत असेल त्यांची सर्वांची नावे ते सांगणार। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये नंतरचा प्रश्न, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी तुम्ही कोणती भाषा वापरता। विद्यार्थी उत्तर देणार, आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी मातृभाषेचा उपयोग करतो। उपकौशल्य येणार, प्रस्तावनेची पाठ्यांशाशी सांगड। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा प्रश्न, तुमची मातृभाषा कोणती आहे। विद्यार्थी त्यांची मातृभाषा सांगणार, मराठी। उपकौशल्य येणार, पाठ्यांशाचे महत्त्व कथन। त्यानंतर शिक्षक कृतीमध्ये शेवटचा मुद्दा, तर आज आपण मृणालिनी कानेटकर जोशी लिखित माझी मराठी ही मराठी भाषेची थोरवी प्रस्तुत करणारी कविता अभ्यासणार आहे। विद्यार्थी कृतीमध्ये येणार, विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकतात आणि हेतुकथन आणि शीर्षक लेखन हे उपकौशल्य होणार।